नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आज तुम्हाला वाटलं असेल की सकाळी सकाळी पुढे चाललेले आहेत, तरी आम्ही सकाळी आज चाललेलो आहे दापोलीकडे. तिथं हरणे बीचवर आहे सुवर्णदुर्ग किल्ला, जो तुमचाच आमचा जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणून आम्ही आज तिकडे चाललेलो आहोत. जवळचा इतिहास अजून काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही असा दापोलीकडे मार्ग करत आहोत. लवकरच याबद्दल तुम्हाला अपडेट देऊ आम्ही. तिथे शिकल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी तेजस कदम लाडका गावकरांचं तिथे तुमचं स्वागत करतो या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आलो आहे मी दापोलीत. माझ्यासोबत आदित्यसुद्धा आहे. इंट्रो दिला ना त्याने मगाशी. तर आज चाललो आहे सुवर्णदुर्ग किल्ला बघायला. तर येताना रोडने व्हिडिओ करण्यासारखं नव्हतं, कारण रस्ता एवढा खराब. खेड ते दापोली, म्हणजे मी दापोलीत काहीतरी किती वाजता होतो, खेडात मी होतो 10 वाजता. नाही 10 वाजता नाही, 10:30. हो, खेडात मी 10:30ला होतो. तिथून मला दापोलीत यायला 12:30 वाजले. 2 तास. 40 किलोमीटरचा रस्ता आहे, पण 2 तास लागले. रस्ता एवढा खराब की बाबांना लक्ष द्या, त्याला काय खरं नाही. एवढं पर्यटन चांगलं आहे दापोलीत, पण रस्ते एवढे खराब, खूप कंटाळा. आणि आम्ही रंगलो आहे पूर्ण. आता मी झाडले जरा पॅन्ट, पण हा माझा कलर जो व्हाईट होता तो आता पूर्ण लाल झालेला आहे. असू दे. बाय द वे, आता आपण फिरायला जातो आहे. तर पहिला सुवर्णदुर्ग किल्ला तुम्हाला दाखवतो आणि नंतर बघूया कसं जमतंय. वेळ आता खूप कमी राहिला आहे, 12:30 झाले. प्रवासातच वेळ सगळा गेलेला, प्रवासातच वेळ गेलेला आहे सगळा. त्याच्यामुळे आता जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. ओके, चला. आता पहिली होडी बघावी लागेल आणि होडीतून आपण जाणार आहे सुवर्णदुर्गला. चला, बाय बाय. काम चालू आहे. वा, अशा पद्धतीने मासे पकडले जातात. समुद्र जवळ असल्यामुळं इथं आम्ही येताना बघितलं तर मच्छीचेच रेस्टॉरंट भरपूर आहेत. म्हणजे मच्छी तयार करून मिळेल किंवा मच्छीचं जेवण मिळेल, असेच बरेच रेस्टॉरंट आम्हाला मिळाले. आणि ह्या साहेबांना शाकाहारी हवं आहे. हरण्यात येऊन, दापोली हरण्यात येऊन यांना शाकाहारी खायचं आहे. संपूर्ण वाळवट्यात पाणी तयार करायचं. कसं जेवण त्याच्यासाठी शाकाहारी जेवण टेन्शन आहे. काहीतरी मार्ग सांगा. हे बघा, फोटो काढायचा आहे. काढूया. तोंड पूर्ण लाल झाले. काय पुसून पिसून उपयोग आहे. मला पण जरा धुवायला जावं आहे तोंड. इकडे चालली पुढे, इकडे चालली. मी म्हणते मांग कुठं. चला, नमस्कार मंडळी. तर आलेलो आहे फायनली किल्ल्यावर आणि बघू शकता तुम्ही पूर्ण जंगल झालेलं आहे. आत्ता काय जशी इतर किल्ल्यांची अवस्था आहे तशी ही ह्या सुद्धा किल्ल्याची तशीच अवस्था आहे. तो बघा तो हा आहे सुवर्णदुर्ग किल्ला, दापोलीतला, हरणेतला. इथून व्ह्यूज दाखवतो तुम्हाला. कसं आहे. इथून तोफ ठेवली जायची आणि इथून मग ते तोफ दागल्या जायचे आहे. बघा, खाली मुलं आहेत बीचवर. बीचसुद्धा खूप भारी आहे. हा जिरा जसा किल्ला आहे तसा हा सुद्धा आहे सुवर्णदुर्ग. आम्ही पुढे जरा एक फेरी मारतोय. खूप मोठा किल्ला आहे. तर चला, भरपूर आहेत मारणाची गाव आहे. जबरदस्त व्ह्यू आणि जबरदस्त वारा.
धान्याचं क्वार्टर हे असं हे बघा, हे असं धान्याचं, हा म्हणतोय धान्याचं क्वार्टर आहे, असूही शकतं. पूर्ण त्याच्यावर जंगल झालंय, त्यामुळे आता काही कळत नाही नेमकं काय आहे ते. सांग जरा तू माहिती सांग काहीतरी. आपल्या महाराजांची संकल्पना काय होती, जरा मोठ्याने बोल, मोठ्याने बोल. इकडे बघ, इकडे बघ. बघून नाही म्हणत, पुढे पुढे असं जायत म्हणूया. हा बोल बोल, चल. हा चल. आपल्या आता महाराजांची संकल्पना काय होती की ज्याचा आरमार त्याचा समुद्र. हा म्हणून जे परकीय जे लोक व्यापारी जे येत होते, हा ते व्यापार म्हणून व्यापाराच्या निमित्ताने यायचे, पण ते त्यांचं षडयंत्र जे होते की इथल्या लोकांवरती, इथल्या राज्यावरती राज्य गाजवायचे होते. बरोबर. हा म्हणून आपलं स्थान अबाधित ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 साली आपल्या मराठा आरमाराचा पाया घातलेला. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणून हा सुवर्णदुर्ग किल्ला. हो. हा हा हा. बर. जो दुसरा औरंगजेब यांना हरवून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मिळवला होता. बर. हा आणि त्या पुढे कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला राखला. बर. या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा आणखी बळकट होण्यासाठी या किल्ल्याच्या आजूबाजूला अजून 3 किल्ले आहेत. होय काय? एक आहे तो फत्तेगड, आपण तिकडे बघितला तो फत्तेगड, नंतर गोवागड आणि तिसरा आहे तो कनकगड. 3 किल्ल्यां लहान किल्ल्यांमुळे इथून तोफा ठेवल्या जातात ना रे. या लहान किल्ल्यांमुळे या किल्ल्याला एक सुरक्षितता प्राप्त झाली आहे. चोरवाटेची इथं आलोय. वा वा वा, खाली जा का. चोरवाटेत आलेलो आहे. हे बघा, ही चोरवाट. पायऱ्या बघा किती मजबूत आहेत त्या. वरती हे आता काय आहे पुढे? समुद्र. काय नाही, समुद्र हा समुद्र हे बघा, ही अशी चोरवाट आहे. आणि इथून मग आपण काय डोकं लावलं असेल महाराजांनी, खरंच लय भारी. इथून चढत येणं एवढं सोपं नाही आहे, पण हे बघा, भारी भारी लय भारी. किल्ले एवढे छान छान किल्ले महाराजांनी बांधून ठेवलेत. पण आज सुवर्णदुर्गची अवस्था सुद्धा इतर किल्ल्यांसारखीच आहे की जिथं पूर्णपणे जंगल आहे. गड संवर्धन ही गोष्ट व्हायला हवी, प्रामुख्याने याच्याकडे लक्ष सगळ्यांनी द्यायला हवं. खास करून सरकारने, लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यायला हवं आणि गड संवर्धन व्हायला पाहिजे. प्रामाणिकपणे वाटतं मला खरंच, आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला हे वाटतंच. कारण शिवाजी महाराज जे आपलं आराध्य दैवत आहे, ज्यांचं हे अस्तित्व आहे. किल्ले म्हणजे त्यांचं घर होतं. प्रत्येक किल्ला हा त्यांचा घर होता आणि ते राखण्याचं काम काही प्रमाणात आपण केलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तर चला, तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, आता आम्ही निघतोय, इथून खाली जातोय, कारण अर्धा तासच या सुवर्णदुर्गावर आपण थांबू शकतो. चला निघूया. बाय बाय. काय दगड घ्यायची प्रथा वगैरे काय नाही, एक आठवण म्हणून महाराजांच्या किल्ल्याला आपण भेट देतो. त्याची आठवण आपल्यासाठी. ओके. किल्ला आवडला? मस्त. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा या किल्ल्याला का दिला ते आज इथे मला. ओके. तरी कोकणकरांनो रेकॉर्ड ब्रेक हजेरी लावायची. रस्ते चांगले करा म्हणा. रस्ते तर करा. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा भेटला या किल्ल्याला, तर रस्ते तर चांगले झालेच पाहिजे. ओके, चल. नमस्कार मंडळी. तर आज आलोय केशवराज मंदिरात आणि आता आम्ही आहोत असूद गावात. मगाशी बोललो तसं, आणि मंदिर आम्हाला फायनली भेटलेलं आहे.
असूद गारंबी गावात तुम्ही थोडा आत आलात की एक उजव्या हाताला नाही डाव्या हाताला एक रोड येतो, तिथून सरळ आत थोडं वर आलात, खूप चढ आहेत मोठे मोठे, तिथून वर आलात की केशवराज मंदिर आहे. चला आता मंदिर तुम्हाला दाखवतो. तर मंडळी बघू शकता, हा जो प्रवाह आहे जो वरून येतो बघा, हा जो प्रवाह आहे तो इथून इथे बाहेर पडतो पाण्याचा प्रवाह. म्हणजे हे सगळं दैवी आहे. केशवराज मंदिराबद्दल अधिक माहिती आपण नक्कीच जाणून घेतली पाहिजे. हे आहे केशवराज मंदिर. दर्शन घेऊन झालंय आमचं. खूप छान असं मंदिर, खूप शांतता आहे. आणि बघा आजूबाजूला झाडी एवढी मस्त आहे बघा, नारळी पोपळींची झाडं आहेत. तर ह्याच्यावर रील आपण नक्कीच केशवराज मंदिरावर टाकू योग्य ती माहिती घेऊन. ओके चला, वरून पाणी येते बोल. पाणी जे येते जरा मोठे बोल, मी नाही राहिलं पहिला. हां बोल. मित्रांनो, जे पाणी आपल्या त्या नदीच्या मुखातून पाणी येते ते पाणी बघा ह्या मार्गे इथे जे अत्यंत चांगल्या प्रकारे ज्या बागा फुलवलेल्या आहेत तिथल्या पोपळी नारळी लोकांनी, ते पाणी बघा ह्या मार्गे खाली जातं. म्हणजे नियोजन बघा पाण्याचं कसं आहे. पाण्याचा विनियोग खूप चांगल्या पद्धतीनं इथे केला जातोय. बाग बघू शकता, अतिशय चांगली बाग पण एकदम जबरदस्त फुलवली. एकदम निसर्ग. आवडलं तुला? हो, अगदी निसर्गरम्य, शांत आणि अतिशय थंड वातावरण. फिरून आलेला जर थकवा जर तुम्हाला घालवायचा असेल तर इथे नक्की येऊन जा. केशवराज मंदिर. हां, इथे एक गणपतीची मूर्ती आहे, बघितलीस काय? हो साईडला तर छोटी एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा, पाषाणाची जाई. पण गणपती बाप्पा मोरया. चला तर मंडळी, आता आलो होतो इथे भगवान परशुराम यांची एक मोठी मूर्ती आहे, तर ती बघण्यासाठी आलो होतो. आणि आता हा आमचा लास्ट डेस्टिनेशन होतं. आता आम्ही घरी निघतोय. ओके, आता आम्ही आहे दाभोळमध्ये. हे दाभोळमध्ये आहे. आणि कधी आलात तर नक्की भेट द्या. ज्यांच्या परशुरामाने बाण मारला आणि कोकण भूमी निर्माण झाली, तर ही भगवान परशुरामाची भूमी आहे. आणि तिथे ही मूर्त अशी आहे. आणि परशुरामाचं मंदिर म्हणायला गेलात तर चिपळूणात आहे, तर नक्की भेट द्या. चला, आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव गावकरांचं तेजू, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अजून कोणते दापोलीतले स्पॉट किंवा दाभोळमधले स्पॉट राहिलेत ते आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही नक्की त्यांना पुढच्या वेळी भेट देऊ. चला, बाय बाय. सगळ्यांनी काळजी घ्या. तोपर्यंत